नमस्कार, मी विकास लमांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 1 डिसेंबर 2023. मी युवा संघर्ष यात्रेमध्ये गेले काही दिवस चालतोय. रोज 25 किलोमीटर आम्ही आमदार रोहितदादा पवार यांच्या समवेत युवकांच्या काही प्रश्नावर संघर्ष यात्रा काढली. आता मी वाशिम जिल्ह्यात आहे. वाशिम जिल्ह्यातून दस्तापूर नावाच्या गावातनं मी हा आज व्हिडिओ बनवते तातडीने. याचं कारण असं, अजितदादा मित्रमंडळाचं रायगड जिल्ह्यात कर्जत इथं 2 दिवसाचं विचारमंथन शिबिर पार पडलं आज. आणि त्याच्यामध्ये अजितदादा मित्रमंडळाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल प्रास्ताविक केलं. आणि आज समारोपाचं भाषण अजितदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार स्वतः यांनी ते केलेलं आहे. मध्ये काही भाषणं झाली, प्रफुल्लभाई पटेल असतील किंवा आणखी काही मान्यवर त्यांचे असतील, त्यांची भाषणं झाली. तर या अजितदादा मित्रमंडळाच्या 2 दिवसाच्या विचारमंथन शिबिरामध्ये जे काही मुद्दे पुढे आले, जे काही त्यांनी आरोप केले, त्याच्यावर मला विश्लेषण करणं महत्वाचं वाटतं. कारण समाजामध्ये त्यांनी त्या शिबिरातनं एकच संदेश दिला, खोटं बोल पण रिटून बोल, असाच एक संदेश त्यांनी दिल्याचं मला जाणवतं. त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले त्याच्यामध्ये मला काही त्याचे खुलासे स्पष्टीकरण द्यावंसं वाटतं. प्रथमतः अजितदादा मित्रमंडळाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी काल प्रस्ताविक करताना काही मुद्दे उपस्थित केले. त्याच्यामध्ये एक प्रमुख मुद्दा असा होता की अजितदादा एक प्रशासनावर वचक असलेले नेते आहेत, अजितदादा शब्दाचे पक्के आहेत वगैरे वगैरे सांगत त्यांनी पवार साहेबांनी निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये जणू काही अजितदादांना भेकड असा शब्द वापरला, कवाड वगैरे असं काहीतरी त्यांनी सांगितलं. त्याचा अर्थ खरं तर ती निवडणूक आयोगाकडे जी सुनावणी झाली, त्याचं जे काही म्हणणं आम्ही मांडलेले आमच्या वकिलांनी, ते यांना मिळालं कसं, तो शब्द आहे किंवा नाही किंवा त्याचा अर्थ काय आहे, हे सुनील तटकरे साहेबांना सांगितलं कुणी, दिलं कुणी ब्रीफिंग केलं, हा खरा प्रश्न आहे. कारण तो शब्द बाहेर आला कसा, हा आमच्या पुढे प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की तो शब्द गृहीत जरी धरला, त्याचा त्यांनी अर्थ सांगितला की अजितदादा भेकड आहेत असं पवार साहेबांच्या पक्षाने वकिलामार्फत निवडणूक आयोगाकडे सांगितलं. तर अजितदादा भेकड आहेत की नाही याच्यावर चर्चा होऊ शकते. कारण अजितदादा भेकड असल्याची 2-3 ताजी उदाहरणं जर सांगायची म्हटलं तर अजितदादा पवार साहेबांच्या पक्षातनं बाहेर पडले तेव्हा त्यांनी खरं तर स्वतःचा पक्ष काढायला पाहिजे होता. कारण स्वतः अजितदादांनी निवडणूक आयोगाकडे असं काही मुद्दे उपस्थित केलेले असताना स्वतःच्या पक्षाबद्दल काही सांगितलं नाही. हाच पक्ष माझा आहे असा त्या पक्षावर दावा केला. खरं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं जेव्हा एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हा याच अजितदादांनी असं जाहीरपणे 2-3दा बोललेले आहेत की एकनाथ शिंदेंना उद्देशून की एकनाथ शिंदे तुम्ही स्वतःचा पक्ष काढायला पाहिजे, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावर कसे काय दावा दाखल करू शकता, स्वतःचा पक्ष काढा, असं स्वतः अजितदादांनी एकनाथ शिंदेला जाहीरपणे आवाहन केलेलं फार दिवस नाही झाले. नंतर स्वतः अजितदादा जेव्हा पवार साहेबांच्या पक्षातून बाहेर पडले तेव्हा त्यांनी त्या पक्षावर दावा केला. सेम एकनाथ शिंदेची कृती केली किंवा तोच डाव टाकला, तो केवळ दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या आधारावर. त्याच अजितदादांना माझा जाहीर सवाल आहे किंवा एक त्यांच्या अजितदादा मित्रमंडळाच्या प्रदेशाध्यक्षांना सवाल आहे की दादांच्या जर हिंमत होती तर दादांनी 40-42 जे काही आमदार तुमच्या सोबत आहेत असं तुम्ही म्हणता, तर मग तुम्ही स्वतःचा पक्ष का नाही काढला, हा साधा प्रश्न आहे. दुसरा, अजितदादांनी भेकडपणा त्याच्या आधी दाखवला कधी, तर विरोधी पक्ष नेते असताना. दादांनी जो काय काळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, फडणवीस उपमुख्यमंत्री असताना जो काय विरोधी पक्ष नेते पदाचा रोल केला, त्या विरोधी पक्ष नेत्याच्या पदाच्या काळावर दादा सातत्याने अंग राखून भूमिका घेत होते. सडेतोड भूमिका विरोधी पक्ष नेत्यांनी जी घ्यायला पाहिजे ती कधीच घेतलेली नाही. उलट असं ते म्हणाले की विरोधी पक्षात काम करणे माझं काम नाहीये. कारण खरं आहे ते अजितदादा कायम सत्तेत राहिलेले एक नेते आहेत. पवार साहेबांनी जी काही सत्ता महाराष्ट्रात वारंवार वेगळ्या पद्धतीने आणली, त्या पवार साहेबांच्या किमयतनं जी काही सत्ता प्राप्त झाली ती केवळ अजितदादांना सत्ता उपभोगायला मिळालेली आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. कारण अजितदादांना संघर्ष कधीच करायला लागलेला नाहीये, करावा लागलं नाही. आणि म्हणूनच ते रोहितदादांना सुद्धा म्हणालेत की संघर्ष यात्रा काढली वगैरे, गुडघ्याला भाषण मानलं. खरं तर रोहितदादा युवकांच्या प्रश्नावर संघर्ष करतायत. अजितदादा तुम्ही समजून घ्या, जर तुम्हाला शक्य असेल तर पारदादा पवार आहेत ना युवा नेते होऊ पाहत आहेत, ते सुद्धा खरं तर महाराष्ट्रामध्ये 500-700 किलोमीटर चालतायत का बघा, त्यांना पदयात्रा करायला सांगा. संघर्ष काय असतो, रोज 25 किलोमीटर चालल्यावर जेवणाची व्यवस्था काय असते, मुक्कामाची व्यवस्था काय असते आणि सामान्य लोकांचे प्रश्न काय असतात. आमच्या पारदादा युवा नेते जर त्यांना व्हायचं असेल, दादा डायरेक्ट प्रमोट करून डायरेक्ट तरी त्यांना कुठं आणून बसवण्यापेक्षा रोहितदादा जसं चालतायत, त्यांनी 500 किलोमीटर पूर्ण केलेलेच आहेत आता,
800 किलोमीटर पूर्ण करतील ते लवकरच पुढच्या 8-10 दिवसामध्ये, तसं दादा पवारांना सुद्धा तुम्ही पदयात्रा काढायला सांगा ना. कारण दादा तुम्ही कधीच पदयात्रा काढलेली नाहीये. पवार साहेबांनी पूर्वी काढली होती. पवार साहेबांनी जो संघर्ष उभा केलेला आहे महाराष्ट्रामध्ये तो सर्व महाराष्ट्राला सर्व ज्ञात आहे. दादा उलट तुम्ही डायरेक्ट खासदार झाला, नंतर मंत्री झाला, तुम्हाला कधी संघर्ष करावा लागला दादा? मला तरी माहित नाही दादा तुम्ही कुठली पदयात्रा केली, कुठल्या आंदोलनात तुम्ही काय उपोषण केलं, कुठं संघर्ष केला, मला तरी कुठं जाणवत नाही दादा. दुसरं, सुनील तटकरे साहेब जे काय दादांचं कौतुक करतायत सातत्याने त्या भाषणामध्ये की प्रशासकीय वजन आहे, दादांचा शब्द म्हणजे शब्दाला पक्के. दादा जर शब्दाला पक्के असतील तर दादांनी मधल्या काळामध्ये पत्रकारांनी त्यांना वारंवार विचारलं होतं तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात का, असा प्रश्न वारंवार पत्रकार दादांना विचारत होते. तेव्हा अजित दादा त्या पत्रकारांना असं वारंवार सांगितलेलं आहे, ते पब्लिक डोमेन मध्ये आहे, युट्यूबवर सर्च केलं तरी निघेल. दादा तुम्ही असं म्हणत होता की मी स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून देणार होता दादा की भाजपबरोबर कधीच जाणार नाही, राष्ट्रवादी कधी सोडणार नाही असं म्हणत होता तुम्ही. मग पवार साहेब राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्या राष्ट्रवादीला तुम्ही सोडलं ना. आणि आज तुम्ही कुठेही नोंदणी नसलेल्या, ना चॅरिटी कमिशनरकडे नोंदणी, ना निवडणूक आयोगाकडे नोंदणी, अशा स्वयंघोषित पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात, त्याला निवडणूक आयोगाची मान्यता नाही. दुसरी गोष्ट दादा, तुम्ही आणि सुनील तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेलांनी वारंवार सांगितलं की पवार साहेबांची इच्छा होती भाजपाबरोबर जाण्याची. त्याच्यावर खोटी काही उदाहरणं तुम्ही दिली. प्रफुल्ल पटेल म्हणले की 2004 मध्ये आम्ही भाजपमध्ये जायचं होतं. प्रफुल्लभाई पटेल, त्यावेळेस आपण पराभूत झाला होता लोकसभेला, जरा आठवा. मग तुम्हाला पवार साहेबांनी राज्यसभेवर घेतलं, मंत्रीपद दिलं, तुम्ही विसरलात प्रफुल्लभाई पटेल. इतक्या लवकर प्रमोद महाजन असतं ते त्यांनी सांगितलं असतं, कारण तुम्ही मंत्रीपद मिळालं नसतं, तुम्हाला राज्यसभेवर जाऊन मिळालं. तुम्ही पुढच्या काळामध्ये काँग्रेस आघाडीबरोबर कशा काय आला असता? सगळेजण उपमुख्यमंत्री झाले, त्याच्यामध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, तुम्ही स्वतः केंद्रीय मंत्री झाला प्रफुल्लभाई, हे कसं काय विसरला? अजितदादा, तुमच्या भाषणामध्ये तुम्ही सांगितलं की युवकांचे प्रश्न वगैरे आम्ही सोडवतो वगैरे. मला दादा तुम्हाला प्रश्न करण्यापूर्वी जो प्रफुल्लभाई पटेलांना आणि सुनील तटकरेंनाही विचारतोय मी, तो प्रश्न 10 प्रश्न मी माझ्या ट्विटरवर दिलेले आहेत दादा, काढून बघा. तुम्हाला टॅग केलेले आहे मी, ते फेसबुकवर सुद्धा प्रश्न टाकलेले आहेत मी, आणि ते मीडियात सुद्धा काही ठिकाणी माझे 10 प्रश्न आलेले आहेत. दादा त्या 10 प्रश्नांची खरंच उत्तर द्या. तुम्ही जर भेकड नसता तर तुम्ही ईडीला, पवार साहेबांनी जसं चॅलेंज केलं होतं की मी ईडीची नोटीस आल्यावर मी तिकडे येतो, ईडीला सांगितलं आव्हान स्वीकारलं, करा मला अटक. दादा तुमच्याकडनं आम्हाला अभिप्रेत होतं. दादा तुम्ही खमके नेते होता. दादा तुम्ही त्या ईडीला असं जाहीर आव्हान करायचं होतं, सीबीआयला आव्हान करायचं होतं, मी येतोय तिकडे, करा मला अटक. दादा तुम्ही जर अटक केली झाली असती ना, तो संघर्ष महाराष्ट्राने पाहिला असता आणि आमच्यासारखे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी उभे राहिले असते. पण दादा तुम्ही त्या अटकेला घाबरला असं दिसतंय, संघर्षाला घाबरला. तुमच्या बरोबर मित्रमंडळात जे लोक आहेत ना, वळसे पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील, जे काही नेते आहेत, धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असतील, हे सगळे तुमचे नेते ईडीला घाबरले, सीबीआयला घाबरले, त्यांना नोटिसा आल्या होत्या, प्रफुल्लभाई पटेलांची इन्क्वायरी झालेली आहे, हे घाबरले ना. तुम्ही नाही म्हणलं पवार साहेबांसारखी नाही भूमिका घेतली. तुम्ही जर खरंच पवार साहेबांच्या विचाराचे असाल तर पवार साहेबांनी कधी भाजपाला साथ दिल्याचं उदाहरण दाखवा एखादं. तुम्ही जे सांगताय उदाहरणं ती तकलादू आहेत. तुम्ही पवार साहेबांना आग्रह करत होता भाजपाबरोबर जायचे, अटक होईल, ईडी वाचून बचाव करावा लागेल आपल्याला, छगन भुजबळांची प्रॉपर्टी सील झाली ती वाचवायची, हसन मुश्रीफांची अटक वाचवायची, दादा तुमच्या आणि तुमच्या नातेवाईकांची अटक वाचवायची, प्रफुल्ल पटेलांची अटक वाचवायची. म्हणून ह्या 2-4 मंडळींनी एकत्र येऊन दादा तुमचे कान भरले आणि सातत्याने तुम्ही सगळेजण मिळून पवार साहेबांकडे जात होता आणि आम्हाला भाजप बरोबर जायचे. दादा पवार साहेब तुम्ही पण चला असा आग्रह करत होता. सुप्रियाताईंनी किंवा पवार साहेबांनी तुमच्या आग्रहाला बळी नाही पडले, त्यांनी संघर्ष चॉईस केला. रोहित दादांचं तुम्ही उदाहरण घेता, रोहित दादांनी सुद्धा संघर्ष न करता तुमच्या बरोबर आले असते ना, ते त्यांना काय अवघड होतं का? पण नाही, पवार साहेबांचा विचार जो आहे, जो पुरोगामी विचार आहे, जो तुम्हाला कळलाच नाही. कारण तुम्हाला जर कळला असता, दादा तुमच्या भाषणामध्ये तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेतलं, पुरोगामी विचार आम्ही आहोत, सेक्युलर विचार आहोत आम्ही असं ठामपणे सांगितलं, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही विरोधाभास असं केला की जाती धर्माचा प्रत्येकाला अभिमान असलाच पाहिजे, प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान पाहिजेच, आपापल्या धर्माचा अभिमान पाहिजेच. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, आम्ही पुरोगामी आहोत, फुले शाहू आंबेडकर विचाराचे आहोत. दादा फुले शाहू आंबेडकरांचा विचार जातीअंताचा होता, समतेचा होता, तो जातीचा अभिमान बाळगण्याचा नव्हता. आणि तुम्ही लोकांना सांगता की जातीचा अभिमान बाळगलाच पाहिजे, धर्माचा अभिमान बाळगलाच पाहिजे. अहो फुले शाहू आंबेडकरांनी जो पुरोगामी विचार दिला दादा सुनील तटकरे साहेब, तो पुरोगामी विचार जातीअंताचा होता.
तिथं जातीच्या भेदाभेद करता येत नाही, जातीच्या भिंती उभारता येत नाही. आणि दादा तुम्ही एका बाजूला छगन भुजबळांना ओबीसीचे नेतृत्व करायला सांगितलं, तिथं मराठा आंदोलकांच्यावर छगन भुजबळ तुटून पडतायत, जातीभेद वाढवतायत. दादा तुमचेच मंत्री आहेत, तुमचेच साथीदार आहेत. या छगन भुजबळांनी महाराष्ट्रामध्ये तेढ केलाय. तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की मराठ्यांना आरक्षण स्वतंत्र मिळायला पाहिजे 15% किंवा घटना दुरुस्ती करायला पाहिजे, वाढीव आरक्षण मिळायला पाहिजे. दादा तुम्ही ती भूमिका मांडली, ही छगन भुजबळांना माहित नव्हती का? छगन भुजबळ का घाबरलेत? का ओबीसीचे मेळावे घेतात? का त्या मनोज जरंगचे पाटलांच्यावर टीका करतायत? का मराठा आरक्षणावर टीका करतायत? छगन भुजबळांना अनसिक्युअर का वाटतंय, असुरक्षित का वाटतंय? दादा हे आम्हाला सांगण्यापेक्षा दादा तुम्ही छगन भुजबळांना सांगा. तुम्ही म्हणला दंगली घडवायच्या नाहीत, जातीय दंगली घडवायच्या नाहीत, धर्माच्या दंगली घडवायच्या नाहीत. अहो त्या कोण घडवते दंगली? बीड मधली दंगल कुणी घडवली? कोण कार्यकर्ते होते ते? भुजबळांनी का त्या मनोज जरांगेंना आव्हानात्मक बोलले? जर मराठा आरक्षण तुम्ही एका बाजूला कुणबीचं सर्टिफिकेट देणार आहात, दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय की मराठा आरक्षण जे काही द्यायचंय त्या संदर्भामध्ये स्वतंत्र घटना दुरुस्ती करून द्यावं लागेल, ही भूमिका तुम्ही मांडलेली असताना तुमची भूमिका छगन भुजबळांना मान्य नाही का? तुमची भूमिका भाजपाला माहित नाही का? तुमची भूमिका तुमच्या मंत्रिमंडळाला एकनाथ शिंदे साहेबांना मान्य नाही का? कारण ओबीसीचे मेळावे ते घेतायत आणि स्वतंत्र भूमिका मांडतायत. मग त्या मेळाव्याला तुम्ही मास लीडर असाल तर का जात नाही दादा? तुम्ही पण ओबीसीचे मेळाव्यात जाऊन भाषण करून दाखवा, तुम्ही पण मराठा आंदोलकांच्या जाऊन भाषण करून दाखवा. तुम्ही जर एका बाजूला सर्वधर्म समभाव मानताय, एका बाजूला आरक्षणाची भूमिका वेगळी मांडताय, तुमचे मंत्री वेगळं मांडताय, तर दादा हा तुमचा दुटप्पीपणा नाही का? तुम्ही कसले शब्दाचे पक्के दादा? तुम्ही शब्दाचे पक्के असता तर तुम्ही ही दुटप्पी भूमिका मांडली नसती आणि भुजबळांनी जाती तेढ वाढवण्याची भूमिका घेतली नसती. आज जी काय चिथावणी दिली जाती ही मंत्रिमंडळातनं दिली जाती दादा, तुमच्या फडणवीसांकडनं दिली जाती. का लाठीचार्ज केला त्या मराठा आंदोलकांच्यावर जालन्यामध्ये, आंतरसारावलीमध्ये का लाठीचार्ज झाला? दादा तुम्ही त्याच्यावर एक शब्द बोलले नाहीत. कोण अधिकार होता? कोण फोन करणार होतं? उलट एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणाले होते की आपण बोलून मोकळं व्हायचं आणि तुम्ही त्यांना साथ दिली दादा. खोटं बोलला दादा तुम्ही तिथे. तुम्ही म्हणाला हो आपण यस बोलून मोकळं व्हायचं. आणि फडणवीस आठवण करतात पत्रकार परिषद माईक चालू आहे. दादा तुम्ही युवकांच्या प्रश्नाबद्दल बोलला. कोणते युवकांचे प्रश्न आहेत? अहो आम्ही युवा संघर्ष यात्रा करतोय, चालतोय रोज आम्ही 25 किलोमीटर, 25 मुद्दे शासनाला दिलेत ना आम्ही. हे युवकांचे प्रश्न तुम्हाला कळले नाहीत का दादा? तुम्हाला माहिती नाहीत का युपीएससीच्या पोरांचे प्रश्न काय आहेत, बेरोजगारांचे प्रश्न काय आहेत, कंत्राटी नोकर भरतीचं तुम्ही समंत्रण करता? हे युवकांचे प्रश्न तुमच्या कोणाला तुम्ही युवकांना आवाहन करत होता, कोण कदम वगैरे? तर दादा आम्ही 25 मुद्दे काढलेत युवकांचे. तुम्हाला ते देऊ का आम्ही रेडीमेड? सोडवा प्रश्न. तुम्ही प्रश्न सोडवण्यात माहीर आहात ना. दुसरं तुम्ही काय केलं दादा की मला भ्रष्टाचाराचे आरोप केले वगैरे म्हणताय. अहो भ्रष्टाचाराचे आरोप दादा तुमच्यावर सातत्याने कुणी केले? तर देवेंद्र फडणवीसांनी केले. देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय असतील यांनी टार्गेट केलं होतं तुम्हाला सगळ्यांना. आणि तुम्ही जेव्हा 2 जुलैला शपथविधी घेतला त्याच्याबरोबर 4 दिवस आधी देशाच्या पंतप्रधानांनी खुलेआम मध्य प्रदेशमध्ये भोपाळच्या सभेत 70,000 कोटीचा आरोप केला. दादा तो आरोप खोटा होता की खरा होता हे कोण सांगणार आम्हाला? कोण खुलासा करणार या महाराष्ट्राला? कारण देशाचे पंतप्रधान बोललेत. बाकी खाली कोणी किरीट सोमय्या वगैरे बोलले असते तर आम्ही गौण मानलं असतं, तुच्छ लेखलं असतं. पण पंतप्रधान बोललेत आणि नरेंद्र मोदी तो खरं बोलतात. ते खमके नेते तुम्ही भाषणात सांगितलं. हा खमक्या नेता पंतप्रधान देशाचा तुमच्यावर 70,000 कोटीचा आरोप करतो मध्य प्रदेशमध्ये आणि 4 दिवसात तुम्ही सत्तेत जाता. मग खरं कोण बोलतोय, दुटप्पीपणा कोण करतंय हे महाराष्ट्रातल्या लोकांना कळत नाही का दादा? तुम्ही असं कसं काय बोलू शकता दादा? जातीनिहाय जनगणनेचं तुम्ही बोलला दादा. जातीनिहाय जनगणनेला अडचण कोणाची आहे? तुम्ही 4 महिने झाले सत्तेत जाऊन का जाती जनगणना होत नाही? तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, DCM 2 आहात तुम्ही. DCM 1 देवेंद्र फडणवीस आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. अजित दादा तुमच्या सगळ्या मित्रमंडळाला माझा प्रश्न आहे, जातीनिहाय जनगणनेची जर तुमची भूमिका आहेच तर तुम्ही अमित शहाला वेगवेगळ्या वेळा भेटले, तुम्ही लेटर दिलं असलं तर प्रसारित करा एखादं. केंद्र सरकारला दिलंय का पत्र तुम्ही जातीनिहाय जनगणनेचं? राज्यपालाला दिलंय का पत्र? मुख्यमंत्र्याला दिलंय का तुमच्या पक्षाचं पत्र? व्हायरल करा ते पत्र तुमचं. दुसरी गोष्ट तुम्ही जे बोललात की प्रकाश सोळंकेंना प्रदेशाध्यक्ष करायचं होतं, जयंत पाटील राजीनामा देत नाहीत. दादा मग तुमचा जो आता अजितदादा मित्रमंडळ तुम्ही जे तयार केले त्याचे प्रदेशाध्यक्ष तुम्ही सुनील तटकरेंना केलं, त्यावेळेस प्रकाश सोळंकेंना का नाही केलं? तुमच्याच हातात होतं ना. अजितदादा मित्रमंडळाचं अध्यक्ष सुनील तटकरेंना करायच्या ऐवजी प्रकाश सोळंकेंना करायला हवं होतं. हे तुमच्या हातात होतं, पण तुम्ही आज भाषणात खोटं बोललात दादा. दुसरा मुद्दा असा
की तुम्ही भाषण जे काय तिथं केलं त्याच्यामध्ये कोणीतरी घोषणा दिली मध्ये, अजित दादा एकच वादा वगैरे काहीतरी नेहमीची घोषणा दिली आणि तुम्ही त्या कार्यकर्त्याला झापलं, दादा तुझा तालुका कुठला वगैरे म्हणाले. आणि परत असं तुम्ही म्हणाले की अशी जे घोषणा करतात ना कार्यकर्ते, यांच्या मागे कुणी नसतं, हे फक्त नेत्याच्या पुढं करतात, यांची ग्रामपंचायत पण यांच्या ताब्यात नसते, यांचं बूथवर काही नसतं. दादा तुमच्या अजितदादा मित्रमंडळामध्ये जे पक्षाचे लाभार्थी आहेत ना, त्यातली 3च नावं मी सांगतो, बाकीची नावं सांगत नाही. रुपाली चाकणकर अतिशय महिलांचे प्रश्न सोडवतात असं म्हणतात, रील स्टार आहेत त्या रुपाली चाकणकरांच्या बूथवर वारजे माळवाडीत खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या 3-4 इलेक्शनला काढून बघा, त्या नगरसेविका सुद्धा होऊ शकत नाहीत दादा. त्या डायरेक्ट महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या, डायरेक्ट प्रदेशाध्यक्ष झाल्या, कुणाच्या मर्जीने झाल्या, कोणाच्या इच्छेने झाल्या दादा. त्या रुपाली चाकणकरच्या बूथवर राष्ट्रवादीला याच्या आधी किती मतं पडली, तिथं 1 नंबरला बीजेपी राहिली. रुपाली चाकणकरला कोणता क्रायटेरिया लावला तुम्ही दादा? प्रदेशाध्यक्ष आता पुन्हा करताना, महिला आयोगाचं अध्यक्षपद देताना त्या कायदेतज्ञ आहेत का? कुठला त्यांना एक्सपिरियन्स आहे महिलांच्या प्रश्नांचा? दुसरा प्रश्न माझा, तुमचे युवकचे अध्यक्ष आहेत सूरज चव्हाण, ते आहेत लातूर जिल्ह्यातले, त्यांच्या गावची ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे का दादा? त्यांच्या बूथवर राष्ट्रवादीला किती मतं पडलेत मागच्या 2-4 इलेक्शन, जरा काढून बघा. कशासाठी हे दादा? तिसरं, तुमचा आवडता झेलकरी जो आहे, सारखी तुमची घंटी वाजवतो, तुमचा लाभार्थी अमोल मिटकरी, धंदेवाईक व्याख्याता, बाजारू विचारवंत, त्या जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये त्याचा जेडपीला सुद्धा उमेदवार निवडून आला नाही, 3 नंबरला राहिला दादा. त्या अमोल मिटकरची ग्रामपंचायत ताब्यात आहे का? त्यांनी बूथवर कधी काम केलंय का दादा? मिमिक्री करणाऱ्या माणसाला तुम्ही आमदार केलं दादा, कोणाच्या हट्टाने केलं? तिसरी गोष्ट दादा, तुम्ही म्हणले विचार मंथन, 2 दिवस विचार घेऊन जायचा आहे. तुम्ही विचार करायला कोणाला आणलं तिथं दादा? उदय निरगुडकर, जे संघाचे चाहते आहेत, RSSचे समर्थक आहेत, आणि तुम्ही मारताय आमची सेक्युलर भूमिका, आमची पुरोगामी भूमिका. आणि उदय निरगुडकर RSSचे चाहते, ते तुम्हाला मार्गदर्शन करायला आले. संघाचे लोक तुम्हाला आता मार्गदर्शन करायला लागतात दादा. काय चाललंय? किती दुटप्पीपणा, किती बोगसपणा. अहो पवार साहेब जर बीजेपी बरोबर जायचेच असते तर त्यांना कुणी रोखलं असतं? तुम्ही सगळे आग्रह करत होतात दादा, तर मग पवार साहेब गेले नाही याच्यातच सर्व आलं. तुम्ही सुप्रियाताईंचं नाव घेऊन काहीतरी सांगितलं की 7 दिवसाची मुदत मागितली, 10 दिवसाची मुदत मागितली. याचा अर्थ दादा, तुम्ही त्यांना आग्रह केला की सुप्रिया पवार साहेबांच्या बरोबर बोल, असं तुम्ही जेव्हा हक्काने बहिणीला सांगितलं, त्या सुप्रियाताईंनी वेळ मागितली, पवार साहेबांनी चर्चा केली, त्यांनी वेळ दिला, चर्चा केली, पण नव्हतं जायचं बीजेपी बरोबर. का नव्हतं जायचं? पवार साहेबांना कुणी अडवलं असतं का? पवार साहेबांचं कुठलं काय ईडीची नोटीस आली का? सुप्रियाताईंना कुठे ईडीची नोटीस आली का? ते घाबरत नव्हते, त्यांनी ओपन चॅलेंज दिलं होतं, आम्हाला अडवा. आणि मग अडवल्यानंतर ईडीच्या संदर्भात मुंबईत काय झालं जग जाहीर आहे. ईडीने नाही सांगितलं म्हणजे आम्ही नाही अटक करणार पवार साहेबांना. गेल्या 60 वर्षाच्या संसदीय राजकारणामध्ये पवार साहेब कायम सेक्युलर भूमिका घेत आहेत, पुरोगामी विचार मांडत नाहीत नुसता, ते प्रत्यक्ष जगतात. ते कुठलं कर्मकांड करत नाहीत, कुठल्या जातीय संघटनेला प्रोत्साहन करत नाहीत. जातीचा अभिमान बाळगा असं पवार साहेबांनी कधी सांगितलं नाही. जाती धर्मनिरपेक्ष विचार प्रत्यक्ष जगतात, फुले शाहू आंबेडकरांचा विचार प्रत्यक्ष मांडतात, म्हणून सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका मांडतात. आणि ते आपलं कधी दुटप्पीपणा त्यांनी केलेला नाही. पवार साहेबांच्यावर साहेब दादा तुम्ही टीका करणं आणि शंका उपस्थित करणं दादा तुम्हाला शोभत नाही, अजिबात शोभत नाही दादा. कारण तुमची खासदारकीपासून सुरुवात झालेली आयत्या बारामती लोकसभा मतदारसंघात असेल, बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये, बारामती विधानसभामध्ये जी काय पवार साहेबांनी मांडणी करून ठेवली, पक्ष बांधून ठेवला, मतदारसंघ बांधून ठेवला आणि तुमच्या हातात दिला, तुमच्या ताब्यात दिला. पवार साहेबांनी पुन्हा खाली कधी लक्ष दिलं नाही. दादा तुम्हाला बीजेपी बरोबर जायचं ते जरूर जा, कोणाचंच काय म्हणणं नाही, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्ही बिनधास्त जाऊ शकता. परंतु पवार साहेबांच्यावर असे खोटे नाटे आरोप करू नका, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नका, एवढी विनंती करतोय. तुमचं जे काय अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये तुम्ही जे काय मुद्दे मांडले त्याच्यामध्ये सगळं थोतांड होतं, खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीची सगळी भाषणं होती. धनंजय मुंडेंनी रोहितदादांच्यावर टीका केली, तुम्ही टीका केली. रोहितदादा पवार याचा अर्थ दखलपात्र झालेत. युवा संघर्ष यात्रा काढून तरुणांचे प्रश्न मराठवाड्यात, विदर्भात जात आहेत, राज्यात जात आहेत. तुम्हाला त्याच्यात दुःख वाटायचे काय कारण आहे? पवार साहेबांनी असं संघर्ष करणाऱ्या माणसाला कधीच अडवलं नाही, कधीच टीका टिप्पणी केली नाही. पवार साहेबांनी कुणी असू,
कुठल्याही पक्षातला असो संघर्ष करणाऱ्या माणसाला पवार साहेबांनी प्रोत्साहन दिले. उलट रोहित दादांना तुम्ही म्हणायला पाहिजे तर रोज 25 किलोमीटर चालतोय तरुणा, तू चाल, बिंदास चल, संघर्ष कर, महाराष्ट्र माहीत करून घे. कारण मी चाललो नाही माझ्या आयुष्यात कधी 800 किलोमीटर, तू चालतोय याचा मला अभिमान आहे, हे तुम्ही बोलायला पाहिजे होतं दादा. पार दादा पवार युवा नेते होऊ पाहतात ना. आज शिबिरामध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या रांगेत बसले होते. आज सगळे मोठे मोठे ज्येष्ठ लोक सुद्धा पार दादांच्या पुढे करतायत. त्या पार दादांना हे 500-600 किलोमीटरची पदयात्रा करायला दादा जरूर सांगा. संघर्ष काय असतो नक्की कळेल, प्रश्न काय असतात ते कळेल. एवढंच मला पुनश्च सांगायचंय. तुमचं अजितदादा मित्रमंडळ निवडणूक आयोगाचा निकाल लागल्यानंतर ठरेल की तुमचा ओरिजिनल राष्ट्रवादी कोण आहे. आज तरी ओरिजिनल राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत, त्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत, सुनील तटकरे हे अजितदादा मित्रमंडळाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, अजितदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे स्वतः तुम्ही आहात. आणि निवडणूक आयोगाचा निकाल लागेपर्यंत, त्याच्यानंतर कदाचित सुप्रीम कोर्टाकडे जावं लागलं तर त्याचा निकाल लागेपर्यंत आपण मित्रमंडळ म्हणून कार्यरत आहात एवढंच याच्यात दिसतंय. कारण तुम्ही कुठंच नोंदणी करत नाहीत. अनेक प्रश्न तुम्ही जे काय बोलले त्याच्यामध्ये अनेक दुट्टपीपणा दिसत होता. तुम्ही कामांचं सांगत होता, कुठलंही तथ्य नव्हतं. तुम्ही वेगवेगळे मुद्दे मांडले, त्याच्यात कुठलं तथ्य दिसत नव्हतं. फक्त खोटं बोल रेटुंबल अशीच भूमिका तुम्ही मांडलेली दिसते. ते विचार मंथन नव्हतं. गद्दारीचं समर्थन कसं करायचं याचा संदेश तुम्ही देत होता. एवढंच मला त्यातनं निष्कर्ष दिसतो. बाकी पुढची आव्हानं जी आहेत, मग ती बारामती लोकसभा असेल, शिरूर लोकसभा असेल, निवडणुकीची काय असेल ते पुढचा काळ लोक ठरवतील. फक्त तोपर्यंत जाता जाता एवढंच सांगतो दादा, तुमच्या भाषणाच्या खाली जे काही मीडियामध्ये लाईव्ह चाललं होतं त्या सगळ्या मीडियामध्ये लाईव्ह चाललेल्या ठिकाणी कॉमेंट्स काय आल्या, तुमच्या फेसबुकला लाईव्ह मध्ये काय कॉमेंट्स आल्या, तेवढ्या दादा कोणाकडनं तरी कॉमेंट वाचून घ्या. एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद.